हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी पद्मासन किंवा अर्ध पद्मासन किंवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपर शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. यासाठी आहे तो श्वास सोडून घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. दोन्ही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीला सुरुवात. अवकाश कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 उच्चार. मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. नमन. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया आपापल्या क्षमतेने. संपूर्ण लीन भाव भक्तिभाव मनामध्ये. आपल्या दिवसाची सुरुवात, आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंथन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे भरून दृष्टी ओमकडे. शुभ सकाळ. हरिओम. आजचा आपला विषय आहे पचन संस्था आणि आपली एक्सरेटरी सिस्टीम म्हणजे उत्सर्जन संस्था. आपलं पचन आणि उत्सर्जन कुठल्या आसनांमुळे सुधारेल ती आजची आपली साधना त्याच्यावर आधारित आहे. विश्रांती. उत्सर्जन म्हणजेच आपल्या शरीरामधले नको असलेल्या गोष्टी म्हणजे आपलं पोट साफ होणं किंवा घाम येणं या सगळ्यांचा समावेश होतो. आणि पचन म्हणजे आपल्या पोटावरती आपल्याला एकाच वेळेला ताण आणि दाब आणायचा आहे. हे या दोन सिस्टीम मध्ये म्हणजे आजच्या ज्या सिस्टीम आहेत त्याच्यावर अशी आधारित ही साधना आहे. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय जास्तीत जास्त. करणार आहोत चक्की चालन. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तळवे स्क्रीनकडे. आणि आता सुरुवात करूया. सावकाश एक श्वास भरून घ्या. थोडस मागे झुका आणि श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात. 1 2 3 4
5. थांबायचंय. दोन्ही हात वर आता आणि श्वास भरून घेऊया. श्वास सोडत डावीकडून उजवीकडे गोल फिरूया. 1, 2, 3, 4, 5. थांबायचंय. दोन्ही हात खाली. बटरफ्लाय. पावलं जुळवून घ्यायची. हाताची पकड पावलांच्या खाली असेल. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. डोळ्यालगत मिटून घेऊया. आणि या स्थितीमध्येच आपण नेक रोटेशन करणार आहोत. डोळ्यालगत मिटलेले, हनुवटी गळ्याकडे. तसा अवकाश, मान आपली उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अगदी सावकाश कृती. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान सावकाश डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. थांबायचे. सावकाश मान सरळ करायची. पुन्हा आपल्या हाताची पकड घट्ट करायची आणि करूया आता बटरफ्लाय. जास्तीत जास्त गुडघे वर खाली वर खाली. बरोबर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. कृती थांबायची आहे. आणि आता श्वास घेत आपल्याला मान थोडीशी मागे न्यायची आणि श्वास सोडत पुढे. कपाळ पावलाला लावण्याचा प्रयत्न. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राऊंड करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मध्यभागी यायचंय आणि याच्यातूनच पुढे जाणार करणार आहोत कूर्मासन. थोडीशी पावलं स्वतःकडे खेचून घ्यायची. थोडीशी उजव्या पोटरीच्या खालून उजवा हात काढायचा आणि डाव्या पोटरीच्या खालून डावा. हातांची कोपरं जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर आपलं कपाळ पावलाच्या दिशेने सैलसर सोडून द्या किंवा कपाळ पावलावर ठेवण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये खांदे रिलॅक्स असतील, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत आणि आपल्या पेल्विस रिजनला आलेला ताण, गुडघ्याच्या इथे आलेला ताण, प्रेशर याचा आपला आपण अनुभव घेऊया आणि जोड आपल्या श्वासाची असेल. 1, 2, 3, 4, 5. उलटचा सावकाश वर यायचंय. हाताची स्थिती काढून घ्या. दोन्ही हात मागे जाऊ देत आपल्या सीटच्या इथे आणि सीटचा भाग थोडासा वर उचला आणि सावकाश जमिनीवर टेक. दोन्ही पाय सरळ करा. विश्रांती. करूया अर्ध मत्स्यंगासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, जे आपल्या पचनासाठी आणि उत्सर्जनासाठी अतिशय लाभदायक आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे गुडघ्याच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करून त्याचा पाऊल, हा बरोबर. डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करायचा आहे. त्याची टाच उजव्या सीटच्या खाली घेऊन घ्यायची. उजवा हात मागे आधारासाठी. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी डाव्या हाताने उजव्या हाताचा उजव्या पावलाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. बघा वरती घ्या आणि बघा होतोय का. ऑपोजिट साइडने पकडायचा आहे. थोडासा हात अजून जवळ आणा. पाय थोडासा मला तुमचा असा तिरपा दिसतोय. असा उभा करण्याचा बघा होतोय का. कधी कधी थाय मसल्स मुळे आपल्याला जमत नाही. ठीक आहे. आणि मग पाऊल पकडता अँकल पकडता येतोय का बघा. हा अपोजिट साइडने, अपोजिट साइड. हा वरून घ्या. बरोबर. हा आणि आता बघा ग्रीप येते का. ओके ठीक आहे. मग आता काय करायचंय. जो हात आपला आपण उजव्या डाव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या. हा बरोबर आहे. हा आणि आता तिथेच नमस्कार करा.
दोन्ही जो हात मागे आहे ना, हा बरोबर. आणि आता उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हे मत्स्येंद्रासनचं व्हेरिएशन आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. अजून एक सोपी पद्धत आहे. समोरून आपल्या मध्यभागी या. समोरून डाव्या हाताने उजव्या पायाला विळखा घाला. समोरूनच. हा बरोबर. आणि आता दोन्ही हात जोडून घ्या आणि मागे वळा. उजव्या साईडने मागे वळा. आणि पुन्हा नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. खांदे एका सरळ रेषेमध्ये येतील. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल एवढं आपल्याला मागे वळायचं आहे. पाठीचा कणा आपला सरळ असेल पण तो ट्विस्ट राहील. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलट चालू करताना एक श्वास ओढून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान सरळ. हाताची स्थिती सोडून द्यायची. डावा पाय प्रथम सरळ करा आणि मग उजवा. विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या पलीकडे असेल. उजवा पाय फोल्ड करायचा. त्याची टाच डाव्या सीटच्या खाली. आणि आता डाव्या पायाला आपल्या समोरून उजव्या हाताचा विळखा द्या. बरोबर. दोन्ही हात जोडून घ्या आणि डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे. सोडायचा. विरुद्ध बाजूने आलेला पीळ ताण आणि दाब याकडे लक्ष देऊया. 1 2 3 4 5. उलट चाल. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी. हाताची स्थिती सोडून द्यायची. उजवा पाय प्रथम सरळ मग डावा पाय. थोडा वेळ विश्रांती. एक श्वास भरून घ्यायचा आणि संपूर्ण श्वास सोडायचा. दोन्ही पाय जोडून घेऊया आणि विधिवत वज्रासन. उजवा पाय आणि मग डावा पाय होल्ड करूया. विधिवत वज्रासन. सीटचा भाग थोडासा वर उचला आणि मग तो पुन्हा एकदा आपल्या पायावर ठेवा. म्हणजे बरोबर दोन्ही टाचांच्या मध्ये आपल्या सीटचा भाग येतो. हाताची पाचही बोटं जोडलेली. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. वज्रासन हे एकमेव आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. डोळे अलगद मिटलेले. त्याच्यामुळे आपलं पचन आणि उत्सर्जन अतिशय योग्य प्रकारे होतं. त्यामुळे वज्रासनाचा जो अभ्यास आहे किंवा साधना आहे, सराव जो आहे हा नेहमी आपल्या साधनेमध्ये असावा. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहूया. दोन्हीही गुडघे समोरून जुळलेले आहेत का? दोन्ही टाचांच्या मध्ये सीटचा भाग आहे का? पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ. खांदे रिलॅक्स. हाताची कोपरं रिलॅक्स. चेहरा शांत. हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. करूया उष्ट्रासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघे जोडलेले. आता ज्याला शक्य आहे त्यांनी पावलं जमिनीला फ्लॅट ठेवण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल किंवा दोन्ही पावलांचं माउंटन म्हणजे टाचा सिलिंगच्या दिशेला. आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे कृती करायची आहे. लाभ आपल्याला सारखेच मिळणार आहेत. फक्त ज्यांना कंबरदुखी आहे आणि स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. आता दोन्ही गुडघे जोडलेले किंवा दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर.
पावलं जमिनीकडे फ्लॅट किंवा माउंटन. दोन्ही हातांची पाचही बोटं जळून घ्या आणि ती आता आपल्या जिथे माकड हाड आहे तिथे आपले दोन्हीही हात घेऊन या. हातांची कोपरं आडव्या रेषेमध्ये आहे. पुन्हा एकदा छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होत आहे. खांदे रिलॅक्स असू दे, चेहरा शांत. आणि आता हळूहळू आपल्या कमरेला पुढे ढकला म्हणजे आपलं पोट पुढे येईल. बरोबर, छान. आणि आता उजव्या हाताने मागून उजवी टाच पकडायचा प्रयत्न करा आणि डाव्या हाताने डावी टाच. मान मागे सैल सर सोडून द्या. पोटावरती आलेला ताण त्याचा अनुभव घेऊया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश उजवा हात कमरेवर, मग डावा हात. दोन्ही हात खाली शरीराच्या जवळ. वज्रासनामध्ये स्थिर, डोळे बंद. जाणीव श्वासाची. वज्रासनामध्ये जो भाग ताणला गेलेला होता तिकडे आपली जाणीव घेऊन जायची आणि तो भाग मनाने रिलॅक्स करायचा. उष्ट्रासनाला सप्लिमेंटरी आसन, पूरक आसन किंवा कॉम्प्लिमेंटरी आसन, सप्लिमेंटरी नाही कॉम्प्लिमेंटरी आसन करणार आहोत. योग मुद्रा. डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडूया आणि ती पकड पुन्हा एकदा आपल्या माकड हाडाच्या इथे, म्हणजे पुन्हा आपल्या हाताची कोपरं आडव्या कक्षेमध्ये आलेली आहे. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. सुरुवातीला आपल्या पोटाचा भाग मांडीवर येईल, मग छातीचा भाग, त्याच्यानंतर आपला गळा, हनुवटी, नाक आणि मग कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडा किंवा आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडा. आता ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर म्हणजे थोडस अंतर असेल, सीटचा भाग न उचलता ही कृती करायची आहे. कपाळ आणि जमिनीमध्ये अंतर वाटत असेल थोडस, तर हाताची पकड सोडून दोन्ही हाताच्या मुठी वळवायच्या आणि त्या आपल्या समोर ठेवायच्या आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. आणि आता बघा, गळ्यात आपल्या पोटावरती प्रेशर आलेलं आहे. उष्ट्रासनामध्ये जिथे ताण होता तिथेच आता योग मुद्रेमध्ये प्रेशर आलेलं आहे, त्याकडे लक्ष. आणि पुन्हा एकदा जाणीव श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, सोडूया. पोटावर प्रेशर असल्यामुळे थोडस शॉर्ट ब्रिदिंग होऊ शकतं. यथाशक्ती थांबायचं आहे. आणि उलट चाल करताना ज्यांनी हाताच्या मुठी समोर ठेवल्या त्यांनी पुन्हा एकदा उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं आहे. हाताची पकड एकदा घट्ट करून घेऊया आणि ज्या क्रमाने आपण खाली आलो होतो त्याच उलट्या क्रमाने आपल्याला वर यायचंय. सावकाश श्वास घेत आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट असं करत करत सावकाश वर या. श्वास घेत घेत वर यायचंय. दोन्ही हात सोडून घेऊया. दोन्ही हात आपल्या मांडीवर येऊ दे. डोळे एकदा भेटले. पुन्हा जाणीव आपल्या श्वासाची. योग मुद्रेमुळे आपल्या संपूर्ण शरीरावर झालेला परिणाम, पोटाच्या स्नायूंवरती झालेला परिणाम त्याचा अनुभव घेऊया. सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून द्यायचे. उजवा पाय आणि मग डावा पाय सरळ करून एक एक पाय सरळ करायचा. विश्रांती. अँगल वरती ताण असेल तर थोडस आपल्या पावलं एकमेकांवरती अशी आपण घेऊया. दंड स्थितीमध्ये यायचं. स्टँडिंग पोझिशन. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करणारा वायू निष्ठून असतो, त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या.
कारण की आज आपली सिस्टीमच ती आहे पचन आणि उत्सर्जन. त्यामुळे त्याच्याशी आधारित आपली आजची साधना आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि आता थोडस कमरेतून खाली झुकायचे. उजव्या हाताची बोट उजव्या पावलाखाली न्यायची आणि डाव्या हाताची बोट डाव्या पावलाखाली. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत खाली बसा. नजर आपली सिलिंग कडे. हात जे बाहेर आहेत ना ते आतल्या दिशेला आहेत. हा हा बरोबर. नजर सिलिंग कडे. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर करताय. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचंय. हाताची जी पावलांच्या खाली बोट आहे ती काढून घ्या. दोन्ही हात जोडून घ्या. आपली पावलं थोडीशी क्रॉस होती म्हणजे उजवं पाऊल उजव्या साईडला डावं पाऊल डाव्या साईडला. बरोबर. दोन्ही हातांची कोपरं आपल्या गुडघ्यांना थोडंसं प्रेशर द्यायचंय. थोडस ताणायची आहे. जोडलेले हात छातीपाशी. नजर समोर. आपण करतोय मला सर. स्त्रियांसाठी उपयुक्त आहेच पण आपली उत्सर्जन संस्था आहे ती सुद्धा याच्या अभ्यासाने ऍक्टिव्हेट होते. म्हणजे आपलं जे पोट साफ होण्याची जी क्रिया आहे ती अधिक प्रमाणात सुधारते. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला. हा बरोबर छान. आणि थोडासा बॅलन्स करायचा आता आपल्याला. आपली नजर एका बिंदूकडे स्थिर करा. नॉर्मल श्वास प्रश्वासचा. आज आपण मलासन म्हणजे आसन करतोय क्रिया करत नाहीये. थोडासा थांबण्याचा प्रयत्न करा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. खूप छान. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश टाचा जमिनीवर येऊ दे. श्वास सोडत सोडत टाचा जमिनीवर येऊ दे. बरोबर. आणि आता श्वास घेत घेत उठून उभं राहायचं. श्वास घेत घेत उठायचं. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. जाणीव आपल्या श्वासातून. करूया बद्धहस्त आणि कोणासन. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे पाठीच्या मणक्याची दुखणी आहे त्यांनी ही दोन्हीही आसनं करणं टाळायचं. बाकीच्यांनी सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले ठेवा. हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती सीट पासून थोडीशी लांब असते. दोन्ही पाय जुळलेले आणि दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवा. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायचे. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येते. आता हे आहे बद्ध हस्त म्हणजे आपण दोन्हीही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवलेली आहे ती बांधले गेलेली आहे म्हणून त्याला बद्ध हस्त म्हणतात. आणि आता मान मागे सैल सरसो. पाठीचा गळा हलकासा बेंड होईल. मान मागे सैल सरसो. गळ्यापासून पोटापर्यंत ताण जाऊ. अंतिम स्थितीमध्ये कमोड रुंद. चेहरा सिलिंगला समान. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने ताणण्याचा प्रयत्न करा. असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलं आणि आपण अजून जमिनीच्या दिशेने ताणले गेले. खूप छान. तर पाय गुडघ्यांना सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि मग फक्त आपली अपर बॉडी जी आहे ना ती आपल्याला मागे न्यायची म्हणजे हलकासा ताण द्यायचा आपल्या सर्वात म्हणजे गळ्याची थोडासा ताण बरोबर. अवकाश मान मध्यभागी. आणि ह्याला सप्लिमेंटरी कोणासन. आपल्याला कमरेतनं पुढे झुकायचं. मगाशी कमरेच्या भागावरती प्रेशर होता आणि आता तिथे ताण येईल. थोडस कमरेतनं पुढे झुका. अपर बॉडी जमिनीला समान. दोन्ही हात थोडेसे मागे वर नेण्याचा प्रयत्न. थोडेसे वर. आणि आता आपल्याला थोडीशी क्रिया करायची. श्वास घेत वर यायचंय. चेहरा सिलिंगला समांतर. श्वास सोडत खाली. चेहरा जमिनीला समांतर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर.
श्वास सोडत खाली. सावकाश मध्यभागी दोन्ही हाताची पकड सोडून घ्या आणि विश्रांती. आता अगदी जर प्रेशर आला असेल थोडेसे हात आपले झुकवून घ्या. नकळत आपण सगळे स्नायूशी रिजिड करतो आणि ते अधिक स्टिफ होतात तिथे आपण जास्त प्रेशर देतो म्हणून विश्रांती. आणि आता करूया साईड वरचं त्रिकोणास. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा. आता इथे सुद्धा आपले दोन्ही पाय ताणले जातात म्हणजे पुन्हा एकदा आपल्या जांघेपासूनचा पाय आपला पेल्विस रिजनला खाली असा ताण येतो. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हाताचे तळवे जमिनीला समान. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवीकडे खाली वळा. उजवा हात उजव्या पावलावर, डावा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली डाव्या हाताच्या कंधावर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. छान, खूप छान. आता ज्यांचा हात पावलापर्यंत जात नसेल त्यांनी आपली आपला अँकल पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न. कधी कधी आपण पावलाकडे नेण्याचा हात प्रयत्न करतो आणि गुडघ्यातून फोल्ड होतो. तसं न करता आपल्याला जसं क्षमता आहे त्याप्रमाणे. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. श्वास घेत घेत उलटचा. थोडा वेळ हात खाली येऊ दे. पुन्हा पायाची स्थिती तपासून पहा. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करा. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर असेल. उजव्या हाताची पाचही बोटं जोडली. आपले दोन्हीही हात एका सरळ रेषेमध्ये येतील असं आपल्याला आपला आकृतीबंध तपास करायचं. छान, खूप छान. नॉर्मल श्वास प्रश्वास. 1 2 3 4 5. उलट. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली, पायांमधून खाली करायचंय आणि विश्रांती. श्वासाची गती वाढण्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. आणि सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे. सूर्यनमस्कार सगळ्या सिस्टीम वरती उपयोगी आहे. आतापर्यंत आपण 4 सिस्टीम वरती साधना केली. ही आपली शेवटची सिस्टीम आहे आजची. दोन्ही पाय जोडले, हात शरीराची. डोळे अर्ध्यात मिटून घेऊया. दोन्ही हात जोडून घेऊया. बंद डोळ्यांसोबत नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न. उगवणारा सूर्य, त्याची पिवळसर लाल किरण त्या मुखावर पडत आहे. त्यातून जी ऊर्जा, प्राणशक्ती निर्माण होती ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे, संचार करत आहे. संपूर्ण जगाला प्रकाश म्हणून ऊर्जा देणारे सूर्यासारखा तरुण योगी आपल्यामध्ये ही अंश रूपाने शक्ती प्रार्थना करणे आणि गायत्री मंत्रासोबत एकत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्व संचलनासन, 5 डावा पाय मध्ये चतुरंग दंडासन, 6 साष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्व संचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्तमुद्रासन, 12 नमस्कारासन. पूर्वस्थिती. ओम रवये नमः. 1 2 3 4 डावा पाय, 5 6 7
8, 9 डावा पाय पुढे, 10, 11, 12. आता 2 आपण डायबिटीज मध्ये सूर्यनमस्कार करू. व्यवस्थित. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 हस्त उत्तानाची, 2 हस्त पादाची, 3 उजवा पाय मागे अश्वसंचलनाची, 4 डावा पाय मागे चतुरंग दंडासन बरोबर, 6 शशांकासन. दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा, पावलं फ्लॅट करा जमिनीकडे, सीटचा भाग पायावर येऊ द्या. 5 शशांकासन, कपाळ जमिनीवर. 6 साष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 शशांकासन. 2 गुडघे जमिनीवर, सीटचा भाग पायावर, पावलं जमिनीकडे फ्लॅट, कपाळ जमिनीवर. 9 शशांकासन. 10 अश्व संचलनासन, उजवा पाय पुढे. 11 हस्तपादासन. 12 तिथल्या तिथे दोन्ही हात जोडून घ्या आणि कमरेचं सरळ व्हा. 12 नमस्कार. डायबिटीजचे जेव्हा आपण सूर्यनमस्कार करतो तेव्हा आपलं पहिलं जे आसन असतं ते हस्त उत्तान आसन असतं. त्यामुळे आपला 5वा आणि 6वी जी कृती असते ती शशांकासनची असते. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, व्यवस्थित पुन्हा एकदा आणि शेवटचा सूर्यनमस्कार. ओम हस्तराय नमो नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्त पादासन. आपण डायबिटीज मध्ये करतो. 3 डावा पाय मागे अश्वसंचलनासन. 4 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन. 4 चतुरंग दंडासन. 5 शशांकासन. 6 साष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 शशांकासन. 10 उजवा पाय पुढे, डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. 11 हस्तपादासन आणि 12 नमस्कारासन. श्वासाची गती वाढली असेल तर बैठक स्थितीमध्ये ना, आणि त्यानंतर एका कुशीला म्हणून पाठीवर पडून विश्रांती. पायांमध्ये हातांमध्ये विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या आणि दोन्ही हात सुद्धा 90 अंशापर्यंत वर येतील. दोन्ही हात आणि पाय 90 डिग्री वर. श्वास घेत दोन्ही हात पाय लांब करायचे, श्वास सोडत जाऊ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जाऊ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जाऊ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जाऊ. एक श्वास करून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात आणि पाय नियंत्रित जमिनीमध्ये उभे. विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत उत्थित द्विपादासन. इथे आपल्या पोटाच्या स्नायूंना, ओटी पोटावरती प्रेशर येणार आहे. त्यामुळे आपलं पचन जे आहे ते अधिक प्रमाणात सुधारणार आहे. यथाशक्ती प्रयत्न असावा. ज्यांचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे.
त्याचबरोबर पाठीची दुखणी असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष आहे. दोन्ही पाय जुळलेले हात शरीराच्या जवळ. आपल्याला दोन्हीही पाय टप्प्याटप्प्याने म्हणजे डिग्री बाय डिग्री वर घ्यायचे, 10, 20, 30 अशा प्रमाणे. त्यामुळे यथाशक्ती प्रयत्न असेल गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय जुळलेले हात शरीराच्या जवळ, खांदे रिलॅक्स असतील. आता दोन्ही पाय एकत्रित 10 अंशापर्यंत वर उचला आणि थांबा. 1, 2, 3, 4, 5, 20, 1, 2, 3, 4, 5, 30, 1, 2, 3, 4, 5, 40, 1, 2, 3, 4, 5, 50, 1, 2, 3, 4, 5, 60, 1, 2, 3, 4, 5, 70, 1, 2, 3, 4, 5, 80, 1, 2, 3, 4, 5 आणि 90. ठीक आहे. आणि आता आपल्याला एकत्रित दोन्ही पायांचं रोटेशन करायचंय क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. खाली येताना टाचा जमिनीकडे लागू दे. 1, 2, 3. अँटी क्लॉकवाईज 3 वेळा डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3. आणि आता दोन्ही पायांच्या अंगठे पकडा किंवा आपला सपोर्ट द्या आपल्या पोटरीच्या खाली किंवा आपल्या मांड्यांच्या इथे किंवा आपल्या गुडघ्यांच्या मागे. सीटचा भाग थोडासा वर उचलला आणि थोडा वेळ रिलॅक्स. श्वासाची गती वाढण्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. ठीक आहे. दोन्ही हात खाली येऊ दे आणि दोन्ही पाय फोल्ड करा. बरोबर. पोटावरती प्रेशर आहे. आपण सलग ही आसनं करतोय आणि आता करणार आहोत याच्यातूनच पुढे पवनमुक्तासन. आपण पवनमुक्तासन जे आतापर्यंत प्रॅक्टिस केली त्याच्यामध्ये आपण समोरून आपल्या पायाला विळखा देत होतो, बरोबर. आणि आज आपल्याला आपल्याला खालून म्हणजे पोटरीच्या खालून आपल्या पायाला विळखा द्यायचा. थोडंसं पाय वर उचला आणि पोटरीच्या खालून विळखा द्या. करेक्ट. बरोबर. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडून दोन्ही पावलं रिलॅक्स. आणि आता आपल्या मांड्यांचा पूर्णपणे प्रेशर आपल्या पोटावर आलेला आहे. इथे थोडस आपलं शॉर्ट ब्रिदिंग होऊ शकतं कारण की पोटावरती प्रेशर आहे म्हणून. या स्थितीचाही अनुभव घेऊया. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त डोकं नाही वर उचलतं, बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलून आपली हनुवटी, कपाळ किंवा नाक दोन्ही गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास करा. छान. पुन्हा नियंत्रित डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडून घ्या. पुन्हा दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर घ्या आणि नियंत्रित जमिनीवर सावकाश विश्रांती. ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर आपलं पचन उत्सर्जन सुद्धा व्यवस्थित होणार. फक्त पचन आणि उत्सर्जन जर ही क्रिया व्यवस्थित होत असेल ना तर आपोआप आपलं वजन सुद्धा कंट्रोल मध्ये राहतं. शांती. करूया द्रोणासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना शक्य आहे त्यांनी एकत्रित दोन्ही हात आणि पाय आणि त्याचबरोबर आपला संपूर्ण अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायचा प्रयत्न करा. आणि ज्यांना पटकन उचलता येत नसेल त्यांनी दोन्ही हातांचे स्टँड करायचे आणि एकदा अपर बॉडी वर उचलायची आणि मग दोन्ही पाय. सुरुवात करूया.
दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आधी आपण आधाराने द्रोणासन करूया. आपल्या हाताच्या आधाराने आधी आपली अपर बॉडी वर उचला. दोन्ही हातांचा स्टँड करा. स्टँड म्हणजे तिथल्या तिथेच का, थोडीशी कोपराशी मागे घेऊन यायची आणि मग दोन्ही पाय वर उचला. ओके, ठीक आहे. आणि आता उजवा हात सरळ करा. जमत असेल तर मग उजवा हात खाली आणि मग डावा हात सरळ करायचा. ओके, दोन्ही पाय एकत्रित वर उचलण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सावकाश डावा हात खाली, दोन्ही पाय आधी जमिनीवर घेतले, मग पाठीचा एक एक मणका सावकाश जमिनीवर. विश्रांती, थोडा वेळ विश्रांती. आणि आता हीच कृती आपल्याला विदाऊट आधार म्हणजे आपल्या हातांचा आधार न घेता करता येते का बघा. दोन्ही हात आणि पाय आणि आपली अपर बॉडी, कमरेपासूनचा वरचा भाग एकत्रित जमिनीपासून वर उचलायचा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आणि दोन्ही हात पाय अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. ओके, हा छान प्रयत्न आहे. बरोबर बरोबर. थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5. उलट सावकाश नियंत्रित, ज्या क्रमाने आपण वर आलो त्याच क्रमाने खाली. विश्रांती, एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या बाजूला. करणार आहोत पूर्ण भुजंगासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात जे आहेत ते फोल्ड करा. हाताचे पंजे किंवा तळवे छातीच्या रेषेमध्ये असतील. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला. दोन्ही पाय जोडले. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, पोट जमिनीपासून वर उचला. दोन्ही हात जे जमिनीवर आहेत ते सुद्धा वर उचलायचे. मागून कोपरं जी आहे ती अगदी एकमेकांच्या जवळ. हाताचे तळवे आहेत तर ते छातीपाशी घ्यायचे आणि मग ते जमिनीपासून वर उचलायचे. हा बरोबर बरोबर. हा आता बरोबर आहे. छान. आणि नजर आपली सिलिंगकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलटचा सावकाश, हाताचे तळवे जमिनीवर, कपाळ जमिनीवर, दोन्ही हात खाली. विश्रांती, सावकाश एकदा कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. आणि मग बैठक स्थितीमध्ये यायचं. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. एका कुशीला वळून दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घेऊया. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. डोळे अलगद मिटलेले. करूया कपालभाती 10 आवर्तन.
ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन आहे. तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीला सुरुवात. 10 वर्तन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. दोन्ही हात जोडून घेऊया आणि प्राणायामाचा श्लोक. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन म्हणतात. मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर. आज आपल्याला 2 मुद्रा बघायच्या. एक म्हणजे अपान मुद्रा आणि दुसरी अपान वायू मुद्रा. आपण वायू मुद्रा बघितलेली होती मागच्या आठवड्यामध्ये. आता आपण अपान मुद्रा आधी बघूया. सोपी आहे, शेअर करतो. साधी बैठक घालायला हरकत नाही. ही आहे अपान मुद्रा, ज्याच्याने आपल्या पोटाचे जे विकार आहेत हे कमी होण्यास मदत होते. इथे बरेचसे फायदे दिसतच आहेत त्याचे. ही आहे अपान मुद्रा. आपली पहिली जी मधली जी 2 बोट आहेत त्यांची टोकं अंगठ्याला जुळून घ्यायची आणि तिथे हलकासा दाब द्यायचा आहे. आपण लहान मुलांना हरणाचं तोंड वगैरे दाखवतो ना, भिंतीवरती सावली पडते आणि त्या प्रकारे, तशी ही कृती आहे. आता याच्याने प्राणवायू आणि अपान वायू समतोल राहतो. म्हणजे आपलं संपूर्ण शरीर हे वायूपासून बनलेलं आहे. स्टॉप करते. सोपी आहे. आपली 5 बोट आहेत, त्यातली मधली जी 2 बोट आहेत त्याची टोकं अंगठ्याच्या टोकाला जोडून घ्यायची आणि एक हलकासा प्रेशर आणायचा करून. हाताचे तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेत. दोन्ही हात गुडघ्यावर. डोळ्यालगत मिटून घेऊया आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. इथे आपल्याला समान म्हणजे इक्वल ब्रीदिंग करायचंय. श्वास घेण्याची आणि सोडण्याची जी कृती आहे ती समान असेल. फॉर एक्झाम्पल, पहिल्या आवर्तनाला मी अंक काउंट करीत त्याप्रमाणे श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा. डोळ्यालगत मिटून घेऊया. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर आणि मनामध्ये हा विचार असू देत की आपली पचन आणि उत्सर्जन संस्था अधिक कार्यक्षम होत आहे आणि माझं आरोग्य अतिशय उत्तम राहत आहे. तो श्वास सोडून घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संपूर्ण श्वास सोडून देऊया. 4 3 2 1. श्वास घेण्याचा सोडण्याचा कालावधी समान. अशी आपल्याला एकूण 3 आवर्तन करायचे आपापल्या क्षमतेने. श्वास घेऊया, श्वास सोडूया. श्वास घेऊया, श्वास सोडूया. श्वास घेऊया, श्वास सोडूया. या अपान मुद्रेमध्ये तुम्हाला काही स्पंदन जाणवत आहेत का? त्याचा मागोवा घेऊया. सावकाश डोळे उघडायचे आणि ही अपान मुद्रा सोडून द्यायची. पुढची आपण करणार आहोत अपान वायू मुद्रा. आपण वायू मुद्रा पाहिलेली आहे. म्हणजे आपलं पहिलं जे बोट आहे ते अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवायचा. बरोबर. ही आपली वायू मुद्रा आपण केली होती. आणि आपण अपान मुद्रा कशी केली?
आपली मधली जी दोन बोट आहेत ती अंगठ्याच्या टोकाला लावली, बरोबर. मग आता ह्याचं कॉम्बिनेशन आहे ती म्हणजे अपान वायू मुद्रा. दाखवते मी तुम्हाला, ही बघा. आता ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही अतिशय उपयुक्त. म्हणजे याच्यामध्ये आपलं पोट तर व्यवस्थित राहणारच आहे, पण त्याचबरोबर वात सुद्धा आपला कंट्रोल मध्ये राहतो. कळले? दोन मुद्रांचं हे कॉम्बिनेशन आहे, अपान वायू मुद्रा. करूया आपण. आपली ही समोर 5 बोट, त्यातलं सुरुवातीला आपण करणार आहोत वायू मुद्रा. म्हणजे आपली पहिलं जी बोट आहे ते आपल्या अंगठ्याच्या मुळाशी घेऊन या आणि त्याच्यावर आपला अंगठा ठेव. बाकीची 3 बोट आपली सरळ आहेत, बरोबर. आणि आता मधलं जे बोट आहे, मधली 2 बोट, मधलं बोट आणि रिंग फिंगर, त्याची टोकं आता अंगठ्याच्या मुळाशी घेऊया. अंगठ्याच्या टोकाला लावायची. म्हणजे करंगळी फक्त आता आपली ओपन आहे, बरोबर. कॉम्बिनेशन, हा छान. आणि आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला पुन्हा एकदा. खांदे रिलॅक्स, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळ्यालगत पेटून घेऊया, चेहरा शांत. इथे आपण करणार आहोत दीर्घ श्वसनाची 3 अवस्था. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा जास्त असतो, आहे तो श्वास सोडून घेऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने श्वास सोडून द्या. स्लोली स्लोली कम्प्लिटली ब्रीद आउट. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. डोळे अलगद म्हणजे तसेच ठेवायचे आहेत. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा पहिला बोट यांचा स्पर्श. करूया शीतली आणि सितकारी प्राणायाम. सुरुवात शीतली प्राणायाम पासून. आपल्या जिभेची पन्हळ करायची, जीभ बाहेर आणि जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. जिभातमध्ये तोंड बंद, नाकाने संथ रेच. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक जिभेची पन्हळ करून, जिभातमध्ये तोंड बंद, नाकाने संथ रेच. शेवटचा वर्तन जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातोय. जिभातमध्ये तोंड बंद, नाकाने संथ रेच. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. करूया 3 आवर्तन सितकारी प्राणायामाची. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्या आणि आपल्या संपूर्ण जबड्याला कंठापर्यंत जातोय. तोंड बंद, नाकाने संथ रेच. ओठ विलग, दातावर दात, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद, नाकाने संथ रेच. शेवटचा वर्तन.
ओठ विलग दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. सिप असा आवाज येतो. थंड हवेचा स्पर्श संपूर्ण हिरड्या आणि आपल्या कंठापर्यंत जातोय. तोंड बंद, नाकाने संथ रेच. शीतली सितकारी प्राणायामामुळे आपल्या संपूर्ण कंठाच्या इथे फुफ्फुसांपर्यंत गेलेल्या थंड हवेच्या स्पर्शाचा अनुभव. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली आहे ती सोडून द्यायची आहे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल 1 ते 1.5 फुटाचं. टाचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला असतील. आपले हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी आणि डोळे अलगद मिटलेले. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाहेर बाजूला ठेवून द्यायचा. संपूर्ण शरीर आपण अलगदपणे जमिनीच्या दिशेने सोडून दिलेलं आहे. सैलसर सोडलेलं आहे. आपले सगळे स्पर्श बिंदू जमिनीवर आता विसावलेले आहेत. आपण आता जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा क्रम आठवूया. आजचा आपला विषय होता पचन संस्था आणि उत्सर्जन संस्था. ती अधिक कार्यक्षम कशी होईल, ती अधिक कशी बिल्डअप होईल, इम्प्रूव्हमेंट होईल आणि त्याच्या आधारे आपण जी काही साधना केली आहे त्या सगळ्याचा क्रम आठवूया. बैठक स्थिती, दंड स्थिती, शयन स्थिती आणि विपरीत शयन स्थितीमध्ये केलेली साधना. हे सगळं करत असताना आपल्या देहाचंही निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैलसर अलगदपणे आपण सोडून दिलेलं आहे. उत्तानं शववत् भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शवासनाची आदर्श स्थिती आपण घेतलेलीच आहे. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये शवासनाची आदर्श स्थिती जमिनीवर प्रेतवत उताणे पडून राहणे आणि दुसऱ्या ओळीमध्ये या शवासनाचे लाभ सांगितलेले आहेत. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन आनंदासन. जाणीवपूर्वक शिथिलता शरीराच्या प्रत्येक भागामध्ये, अवयवामध्ये. सुरुवात दोन्ही पायांपासून करूया. आपण मनाने त्या भागाकडे जायचं आहे आणि तो भाग आपण शिथिल करायचा आहे. आपण आपल्या मनाला सांगायचं आहे आणि त्याप्रमाणे ही कृती करायची आहे. जाणीवपूर्वक कृती. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू, सांधे मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव आता शरीराच्या मधल्या भागाकडे आहे. माझे दोन्ही हात, दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. जाणीव माझ्या पाठीच्या कण्याकडे. माझ्या पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची मान जी आता जमिनीवर अलगदपणे पहुडलेली आहे तीही मी मनाने शिथिल करत आहे. माझा उदरभाग, उग्रभाग मनाने मी शिथिल करत आहे. पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, उदर पोकळी, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय जे आता विश्रांती घेत आहे तेही मी मनाने शिथिल करत आहे.
माझी जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत, माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मी शिथिल करत आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल असलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, माझ्या दोन नाकपुड्या, नाकाचा शेंडा, अलगद मिटलेले माझे दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ पापड्या, भुवया, भ्रूमध्य, आठेविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि टाळूचा भाग आणि माझे केस मी मनाने शिथिल शिथिल आणि शिथिल केलेले आहेत, रिलॅक्स केलेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीरातले अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू शिथिल झालेले आहेत आणि ते हवेमध्ये कापसासारखे तरंगत आहे अशी मला जाणीव होत आहे. लक्ष आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. मी श्वास सोडताना माझं पोट जमिनीच्या दिशेने जात आहे आणि उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. माझ्या श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे आणि त्यामुळे आपोआपच माझे विचारही कमी झालेले आहेत. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम, सो हम, सो हम असा अजपाजप चालू आहे. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मी बोलते, आपण श्रवण करा आणि त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनाचं ध्येय, उद्दिष्ट समोर ठेवूया. मनापाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी हो जनी सर्वचीची. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरी दंभ मारू. जय जय रघुवीर समर्थ. आपण आपल्या मनाला या मनाच्या श्लोकांच्या द्वारे एक चांगले विचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याप्रमाणेच आपली कृती होणार आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे, माझी इच्छाशक्ती जागृत झालेली आहे, प्रबळ झालेली आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे आणि मी आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे, ते औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. माझा जीवनाकडे बघण्याची माझी दृष्टिकोन माझा बदललेला आहे, तो अतिशय सकारात्मक झालेला आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता मी बाहेर सोडून देत आहे आणि मला खूप छान वाटतंय, खूप हलकं हलकं वाटतंय. आपल्या मनामध्ये आपले आद्य गुरु, आपले इष्ट देवता, आपले आई वडील यांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपण आपल्या दिवसाची आता सुरुवात करणार आहोत. या आरामदायी स्थितीतून पुन्हा एकदा आपण आता आपल्या देहाकडे घेऊन येऊया आपली जाणीव. आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घ्यायची. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जायचे, दोन्ही पाय जोडून घ्यायचे. एक हलकासा खेच, एक हलकासा आळस. आपण आपल्या दिवसासाठी सज्ज होत आहोत. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती प्राप्त झालेली आपली मनस्थिती आहे आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे.
दोन्ही पाय फोल्ड करायचे, डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. या स्थितीचाही थोडा वेळ आनंद घ्यायचा आहे. आणि उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचं. दोन्ही हात जोडून घेऊया, अगदी सावकाश. डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपल्या त्रिविधही तापांपासून आपली शांती हो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया, एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीत. आपली साधना ओमला समर्पित. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमंडल, नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. जिथून सुरुवात तिथे शेवट. धन्यवाद. उद्या आपल्या वर्गाचा शेवटचा दिवस आहे. उद्या भेटूया सकाळी 6 वाजता. उद्या आपण एक छोटस मेडिटेशन घेणार आहोत. त्यासाठी एक मेणबत्ती तुम्ही जवळपास ठेवा आणि एक स्टँड, जेणेकरून मेणबत्ती तुमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये येईल. ग्रुपवरती मी तशी इन्फॉर्मेशन पाठवणारच आहे. ठीक आहे, भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. आपला नेक्स्ट मंथचा जो टाइम टेबल आहे तो थोडासा चेंज आहे. म्हणजे आपण जिथे आपला 6 ते 7 वर्ग होतो, तो आपला 6:30 ते 7:30 होणार आहे. कारण की थोडस माझ्या मुलीची शाळेचं टायमिंग चेंज झाल्यामुळे आपला टायमिंग पण चेंज होतोय. त्यामुळे नेक्स्ट मंथ पासून आपण 6:30ला भेटणार आहोत आणि सर तर तशी ग्रुपवरती तुम्हाला इन्फॉर्मेशन पाठवणारच आहे. ठीक आहे, भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.